जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। कोपरगाव येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 649वी जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघ संचलित शहर व तालुका चर्मकार संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य पालखी मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली। या मिरवणुकीत महिलांचे ढोल पथक व लाठीकाठी हे प्रमुख आकर्षण ठरले। पालखी मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली। समाज मंदिरात हरिभक्त पारायण अण्णासाहेब महाराज शिंदे यांनी संत रविदास महाराज यांच्या विचारांवर प्रवचन केले। यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। याही वर्षी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 649वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे विधिवत पूजा करून रविदास महाराजांची भव्य पालखी मिरवणूक आंबेडकर मार्ग अण्णाभाऊ साठे पुतळा ते आपले समाज मंदिरापर्यंत निघणार आहे। त्यानंतर तिथे मान्यवरांचे मार्गदर्शन तसेच शिंदे महाराज यांचे प्रवचन ठेवण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर समाजातील जे गुणवंत विद्यार्थी आहे त्यांचं प्रमोशन झाले, त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे आणि महाप्रसादाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करण्यात येणार आहे। देवळाली प्रवारा येथील बाजार तळावर स्वर्गीय अजित पवार यांना जन्मभूमीत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। या सभेस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेनंतर अजित पवार यांच्या आठवणीने त्यांचे नातेवाईक असलेले सत्यजित कदम व शैलेंद्र कदम यांना अश्रू अनावर झाले। अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अवैध दारू विक्री तसेच जुगार व ऑनलाईन बिंगोवर छापे टाकले आहेत। या कारवाईत एकूण तब्बल 29 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2,86,070 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक घारगे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली 5 विशेष पथकांची निर्मिती करून जिल्ह्याभरात व्यापक मोहीम राबवण्यात आली। अहिल्यानगर परिसरातील जेऊर परिसरात 28 जानेवारीपासून पुन्हा रात्रीचा वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे। बिबट प्रवण क्षेत्रात शेतकऱ्यांच्या जीवाला धोका असताना प्रशासनाने दिवसा वीज देण्याचा निर्णय फिरविल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र संताप व्यक्त केलाय। शेतकऱ्यांना तातडीने दिवसा वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। भटक्यांची पंढरी म्हणून देशभरात लौकिक असलेल्या मढी येथील श्री कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी विठ्ठल राधाकिसन मरकड यांची तर उपाध्यक्षपदी सुरसिंगराव पवार यांची निवड करण्यात आली आहे। देवस्थानच्या उपनियुक्त विश्वस्त मंडळाची पहिली अधिकृत बैठक रविवारी कानिफनाथ गडावर झाली। यावेळी सर्वानुमते नवीन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश येथे भारतीय रेल्वेच्या लोखंडी कुंपणांमुळे 8 शेतकरी कुटुंबाचा रस्ता बंद झाला होता। हा प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदार महेश सावंत यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून सामंजस्याने मार्गी लावलाय। शेतकऱ्यांसाठी नवीन रस्ता खुला करण्यात आला असून बांधावरच न्याय निवाडा या उपक्रमाअंतर्गत मिटवलेल्या या वर्षातील हा 70वा शेत रस्ता विवाद ठरला आहे। प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल शेतकरी बांधवांनी आभार व्यक्त केलेत। वरवंडी येथील सौर ऊर्जा प्रकल्पामुळे आश्वी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार असून शिबलापूर उपकेंद्रामुळे परिसर
भारनियमन मुक्त होणार असल्याची माहिती पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। आश्वी खुर्द, दाड खुर्द व झरेकाठी येथे भेट देत त्यांनी ग्रामस्थांच्या रस्ते, पाणी व वीज विषयक समस्यांचा आढावा घेतला। वरवंडी येथील 20 केव्ही क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प महिन्याभरात पूर्ण होणार असून 9 गावांना त्याचा लाभ मिळणार आहे। शिबलापूर येथे 5 केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र कार्यरत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। प्रवारा कालव्याच्या नूतनीकरणासाठी 150 कोटींचा निधी मंजूर असून अतिक्रमणे काढली जाणार आहेत। आश्वी भागात कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। कोपरगाव येथे मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेअंतर्गत तहसीलदार महेश सावंत यांनी मतदान केंद्रीय स्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून आवश्यक सूचनांचा आढावा घेतला। या मोहिमेत मतदार ओळखपत्रावरील जुना अथवा अस्पष्ट फोटो बदलून नवीन रंगीत फोटो अपडेट करता येणार आहे। तसेच मतदार यादीतील नाव, पत्ता आदी तपशिलातील चुका दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे। बोगस व दुबार नावे वगळून मतदार यादी अधिक अचूक करण्यावर भर देण्यात येणार आहे। नागरिकांनी आपल्या BLOशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। सदृढ लोकशाहीसाठी अचूक व अद्ययावत मतदार यादी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचोंडी पाटील या गावात जुन्या वादातून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। पोलिसांना खबर देतो या संशयावरून फैयाज गुलाब सय्यद आणि त्याच्या 2 साथीदारांनी अंबादास महादेव शेळके यांना लोखंडी गजाने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अंबादास शेळके हे गावातील विविध कार्यकारी सोसायटी समोर आपल्या भावाची वाट पाहत उभे होते। यावेळी आरोपी फैयाज सय्यद तिथे आला आणि तू पोलिसांना आमच्या खबऱ्या देतो का? कालच आमच्या बिंगोच्या दुकानावर पोलिसांनी रेड टाकली असे म्हणून शिवीगाळ करू लागला। वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने दुकानात नेले। तिथे फैयाजने फिर्यादीच्या तोंडावर बुक्क्यांनी प्रहार केला तर त्याच्या इतर 2 अनोळखी साथीदारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे। जिल्ह्याची खबर बातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।